बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी धुळे शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे। एपीआय भूषण कोते यांनी बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बगडा उगारला आहे। प्रलंबित दंड व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत एकूण 40,000 रुपयांचा दंड आज वसूल करण्यात आला आहे। तर ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती भूषण कोते यांनी दिली आहे। विना परवाना फॅन्सी नंबर प्लेट तसेच शहरात फटाके फोडणाऱ्या व कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर वाहतूक पोलिसांनी कायदेशीर दंडात्मक कारवाई केली। सदर प्रकारची कारवाई भविष्यातही अशीच सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांविरुद्ध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तरी शहरातील नागरिकांनी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पीआय भूषण कोते यांनी केले आहे। तर मी एपीआय भूषण कोते शहर वाहतूक शाखा धुळे। आज आम्ही जवळजवळ 20 लोकांचा आमचा स्टाफ आणि 3 फोर व्हीलर या घेऊन संतोषी माता चौक या ठिकाणी प्रलंबित जे दंड आहे वाहन चालकांच्या वाहनांवर तो वसूल करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे। नेहमीच आम्ही या मोहीम आमच्या चालू असतात। आज या मोहिमेदरम्यान आम्ही जवळजवळ 40,000 रुपये दंड हा वाहन चालकांकडून वसूल केलेला आहे। तसेच या दरम्यान विदाऊट लायसन, ट्रिपल सीट आणि कर्कश आवाजाचे जे बुलेट्स आहेत त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करीत आहोत। तरी या अनुषंगाने मी सर्वांना एकदा विनंती तसेच रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण जी वाहनं चालवतो त्यावर जे काही दंड प्रलंबित असतील ते आपण लवकरात लवकर भरून द्यावेत। तर तसेच आपले वाहन चालवताना कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।